अवधूत कंपनीचे मनीष कुलकर्णी यांनी माध्यमांसमोर राहुल पँकवेल कंपनीने दिलेल्या बातमीचा खुलासा केला। अवधूत कंपनी ही उंच जागेवर आहे। 8 वर्षांपूर्वी राहुल पँकवेलने जी भिंत बांधली ती कच्च्या मटेरियलची होती। येथे माती व इतर मटेरियलचा भर टाकल्याने ती भिंत कोसळल्यास नुकसान झाले असते। त्यामुळे सिमेंटची भिंत आम्ही आमच्या खर्चाने बांधण्यात तयार आहे। यात अर्धी जागा त्यांची व अर्धी आमची असे आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले। तसेच राहुल कंपनीचे मालक सूर्यवंशी याआधी भिंत बांधण्यास होकार दिला होता। त्या अनुषंगाने आम्ही सुरुवात केली। अर्धी भिंत बांधून झाली, परंतु मध्येच त्यांनी भिंत बांधण्यास विरोध दर्शवला व काम बंद पाडले। यात आमचे नुकसानही केले। कायदा हातात घेतला, मला शिवीगाळ केली, तरी आम्ही संयम ठेवून त्यांच्याविषयी कोणतीही तक्रार पोलिसात केली नाही। आम्ही त्यांना विनंती केली, हे सर्व सत्य जनतेसमोर यावे म्हणून मी माध्यमांसमोर आलो, असे कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। नमस्कार, मी मनीष कुलकर्णी आणि हे माझे सहकारी वृषाल वाजट। आम्ही अवधूत टेक्नोक्रॅट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आहोत। आमची कंपनी नाशिकमध्ये 40 वर्षापासून काम करते आणि आमचे सर्व इंडस्ट्री एरियामध्ये एक नावलौकिक पण आहे आणि सर्वांबरोबर आमचे सौहार्दाचे संबंध पण आहे। काही दिवसांपूर्वी माध्यमामध्ये एक बातमी दिली गेली की आम्ही राहुल पँकवेलच्या बरोबर आमचं एक भिंतीचं जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती एक बातमी दिली गेली, जी अर्धी बातमी होती, अर्ध सत्य होतं। जे उरलेली बाजू आहे किंवा उरलेलं जे अर्ध आहे ते मी सांगण्यासाठी इथे आलेलो आहे। आमचा प्लॉट जो आहे तो राहुल पँकवेलपेक्षा उंचीवर आहे आणि राहुल पँकवेलनी 8 ते 9 वर्षापूर्वी एक तात्पुरत्या स्वरूपाची भिंत बांधली होती, जी आमच्या काहीच कामाची नव्हती। आमच्याकडचा मातीचा आणि पाण्याचा लोड ती भिंत घेऊच शकली नसते। म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की ही भिंत आपण काढू आणि इथे कॉन्क्रीटची भिंत बांधू। 50% त्यांचं, 50% माझं कॉन्ट्रीब्युशन, 50% भिंत त्यांच्या हाती, 50% माझ्या हाती। हे जग जाहीर आहे, जग राहाटी अशीच आहे। पण त्याच्यासाठी पण ते नाहीच म्हणले, हरकत नाही, आमचं काम अडत होतं म्हणून आम्ही 100% पैसे खर्च करण्यासाठी आम्ही तयार झालो। आम्ही फक्त एवढीच रिक्वेस्ट केली की ती भिंत बांधण्यासाठी जी काही छोटीशी जागा लागते मार्जिनल, ती जागा आम्हाला द्या, आम्ही आमची भिंत बांधून घेतो। ती भिंत तुम्हालाही पुढचे 25 वर्ष वापरता येईल, आम्हालाही वापरता येईल। सुरुवातीला त्यांनी नाहीच सांगितलं, नंतर कॉल केली, आम्ही अर्धं काम सुरू केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी परत ते सांगायला सुरुवात केली की नाही, आमच्या जागेला हात नाही लावायचा, आमच्या भिंतीला उरखडा पण नाही आला पाहिजे। जे शक्य नव्हतं। त्यांचा मेन प्रॉब्लेम काय जो आम्हाला जाणवला की त्यांनी त्यांच्या मार्जिनल स्पेसमध्ये भाडेकरू दिले होते, अनधिकृत बांधकाम केलं होतं आणि भाडेकरू दिले होते, जे त्यांना काढावे लागले आणि ते काढल्यामुळे त्यांचा जो काही एकमेव सोर्स ऑफ इन्कम होता तो बंद झाला आणि त्यामुळे आमच्यावर खूप मोठा अन्याय होतो आहे किंवा आमच्यावर फार मोठी आम्हाला त्रास होतो आहे, असं त्यांनी ऊर बडवायला सुरुवात केली। आता ती जे काय आम्ही अर्ध काम करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये पण त्यांनी आणखीन कायदा हातात घेतला। पहिल्यांदा शिवीगाळ केली आमच्या लोकांना, आम्हाला सगळ्यांना। त्यानंतर आमच्यावरती दगड मारले, आमच्या लोकांचं आणि आमच्या मशिनरीचं नुकसान केलं। म्हणजे आम्ही पूर्ण पैसे खर्च करायचे, आम्ही कामगारांचे पण जे काही नुकसान झालं त्याचेही पैसे भरायचे आणि एवढं करून परत माध्यमांना हे सांगायचं की अवधूत कसं आमच्यावर अत्याचार करत आहे। हे चुकीचं आहे। ही उरलेली अर्धी आणि खरी बाजू आहे, ही तुमच्यापर्यंत यावी याच उद्देशाने आम्ही तुमच्याकडे आलो होतो। अवधूत कंपनीला आम्ही इथे प्रेझेंट केलेलं आहे। धन्यवाद।